आता बातमी येते नीट परीक्षेसंदर्भातली, कारण नीट परीक्षेसंदर्भातला जो घोळ समोर आलेला होता त्याच्यानंतर त्याचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय आणि त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये तपास कुठल्या दिशेने जातोय पाहणं महत्त्वाचं असेल। दुसरी अटक झालेली आपल्याला माहिती आहे, काल एक अटक झालेली होती आणि आता दुसरी अटक या नीट संदर्भातली झालेली आहे। त्यामुळे आधी नाशिक जिल्ह्यातील मूळ नांदगावचा आणि सध्या नाशिकमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या शुभम खैरनारला अटक झाली आहे। संपूर्ण प्रकरणाचं आता पुणे कनेक्शन उघड झालंय। नाशिक नंतर तिकडे सीबीआयने अहिल्यानगरमध्येही कारवाई केली। संशयित धनंजय लोखंडेला सीबीआयने अटक केली आहे। धनंजयचा शुभमशी संबंध असल्याचा संशय यंत्रणांना आहे। संबंधित तरुणा महाविद्यालयात प्रवेश करून देणारा एजंट म्हणून वावरत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। पुणे पोलिसांनी मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेत सीबीआयच्या ताब्यात दिलं। धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातील काही व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेज पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे। तर लातूर शहराशी या प्रकरणाचे धागेदोरे जुळले आहेत। पेपरफुटी प्रकरणात लातूरमधल्या काही क्लासेसचीही चौकशी होणार आहे। तर या संदर्भातली दुसरी अटक पाहायला मिळते। तिकडे पुण्यातली मनीषा वाघमारे देखील सीबीआयच्या ताब्यात आहे, एकूण 3 ठिकाणी। त्यामुळे आता याचं कनेक्शन बघायला मिळते। नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या 3 ठिकाणी ही कारवाई होताना दिसते। तर हा जो पेपर फुटला त्याचा प्रवास नेमका कसा झाला आपण बघतोय। शुभमने पहिल्यांदा पेपरची कॉपी मिळवली, ठिकाण अहिल्यानगरमध्ये। शुभम रस्ते मार्गे नाशिकला पोहोचला, तर नीट परीक्षेच्या 3 दिवस आधीच पेपर पोहोचला नाशिकमध्ये। शुभमने पेपर हरियाणाच्या व्यक्तीला दिला, तर शुभमने नाशिकमध्ये कोणालाही पेपर दिला नाही अशी माहिती समोर येते। पेपरसाठी व्यक्ती नाशिकमध्ये शुभमपर्यंत पोहोचली। यूपीच्या व्यक्तीच्या संपर्कातनं शुभमचं रॅकेट पाहायला मिळालं। तर एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आता आरोपी शुभम खैरनारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलंय। त्यामुळे तपास यंत्रणांनी आता आणखी कसून तपास करायला सुरुवात केली आहे, कारण शुभम खैरनारला अटक झालेली होती आणि आता शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर येते। शुभम खैरनारच्या भावाकडनं काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त केलं होतं। शुभमचा भाऊ भावेश खैरनारला नांदगाव पोलिसांनी अटकही केली होती। भावेशने दहशत माजवण्याकरता पिस्तूल खरेदी केली होती अशी प्राथमिक माहिती आहे। त्याच्या विरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। भावेश खैरनार सध्या जामिनावर बाहेर। तर नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आणि तिकडे देखील त्यामुळे आता कारवाईची पावलं जी आहेत ती पडताना बघायला मिळत आहेत। त्यामुळे आधी नाशिक, अहिल्यानगर आणि आता पुण्यात देखील ही कारवाईची पावलं जी आहेत ती पाहायला मिळत आहेत। संबंधित महिला ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती आहे आणि या महिलेचं नाव आहे मनीषा वाघमारे। पोलिसांनी आज पहाटे या महिलेचा ताबा घेतला। पुणे पोलीस मनीषा वाघमारेला सीबीआयच्या ताब्यात देणार आहेत। अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडेला मदत करत असल्याचा संशय पोलिसांना आहे। विद्यार्थ्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचं काम मनीषा वाघमारे करत होती अशी माहिती तपासातनं समोर आली आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांनी तिच्याकडनं एक मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे। धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यातील काही व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेज पोलिसांच्या हाती लागले आहेत अशी माहिती आहे। या महिलेचं नाव मनीषा संजय वाघमारे असं आहे आणि ही ब्युटी पार्लर वगैरे चालवत असल्याबाबत विचारपूसमध्ये माहिती आलेली आहे। त्याचबरोबर तिचे आणि आपल्याला ज्या व्यक्तीचं आपल्याला सीबीआय कडून माहिती आली होती त्याचं आणि त्याचं कनेक्शन दिसून आलेलं आहे आणि प्राथमिक तपास आपल्याला घेतल्यानंतर तिच्या संशयित काही गोष्टी समोर आल्यामुळं मग पुढे तिला सखोल तपासासाठी आपण सीबीआय कडे हँडओव्हर केलेलं आहे। दरम्यान आरोपी शुभम राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये देखील आता जोरदार तपास करण्यात येतोय, झाडाझडती करण्यात येते, कसून चौकशी करण्यात येते। कारण तो शुभम खैरनार भाड्याने राहत होता सुधा अपार्टमेंटमध्ये। सीबीआय आणि नाशिक गुन्हे शाखेकडून इकडे झाडाझडती घेण्यात आली। शुभमच्या रूम पार्टनर्सची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येते। एकीकडे पोलिसांची पावलं पडत असतानाच देशभरामध्ये ही जी पेपर फुटी प्रकरणाचं जे सगळं समोर आलं प्रकरण त्याच्यामुळे आता आंदोलनं होत आहेत, कारण निषेध व्यक्त होतोय या अनुषंगाने आणि देशभरात ठिकठिकाणी या संदर्भात आंदोलनं होताना बघायला मिळतात।
संघटना आक्रमक झालेल्या आहेत. मुंबईत विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत एनटीए विरोधात आंदोलन केलं. दिल्लीत एबीव्हीपीने आक्रमक आंदोलन केलं, तर मुंबईमध्ये काँग्रेसने आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नागपूरच्या बडकस चौकात युवक काँग्रेसने आंदोलन केलं. दिल्ली, मुंबई, नागपूर या 3 ठिकाणची दृश्य विविध ठिकाणी पेपर फुटी विरोधात आंदोलनं होताना पाहायला मिळतात. तर केंद्र सरकार आता पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाई करेल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. देखिए, इसमें सीबीआई जांच कर रही है. सीबीआई को पूरा साथ हमारी पुलिस देगी और मैं भारत सरकार का और विशेष रूप से जो नीट कंडक्ट करने वाली हमारी बॉडी है उसका आभार व्यक्त करना चाहता हूं कि उन्होंने इसको गंभीरता से लिया, क्योंकि हमारे जो बच्चे हैं वो इतनी पढ़ाई करते हैं और कोई पेपर लीक करे, ये बात बिल्कुल गलत है. हम ये चाहते हैं कि जिस प्रकार की कार्रवाई हो रही है उसमें नीचे तक जाकर जो भी इसमें इन्वॉल्व है हर व्यक्ति के ऊपर कार्रवाई हो, उसके लिए पूरा सहकार्य हम लोग करेंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.